आजकालच्या धावपळीच्या युगात सगळेजण हेल्थ कॉन्शियस झाले आहेत. व्यायाम, योगा, चालणे, धावणे, कसरत असे अनेक प्रकारे लोक स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्राचीन काळातील काही आरोग्यदायी प्रकार आता आधुनिक काळात पुन्हा वापरात येऊ लागले आहेत. त्याचे उदाहरण म्हणजे कास्य थाळी मसाज. तर जाणून घेऊया या कास्य थाळी मसाजचे फायदे आणि महत्त्व. आयुर्वेदिक मसाज पण नवीन पद्धती, माणसांनी न करता मशीनच्या द्वारे. आणि अशी तबकडी आहे, डिश आहे, त्याच्यावरती ऑटोमॅटिक पायाला मसाज होतोय. तुम्ही पाहिजे तसं प्रेशर लावायचं. महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये ही नुसती फिरणारी तबकडी नाही आहे. हे वेगळं मेटल आहे जे आपण पंचधातू म्हणतो, कास्य, की ज्याच्यापासनं बनलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की आपल्या संपूर्ण शरीराकरता आयुर्वेदाप्रमाणे आणि मग ॲलोपॅथीप्रमाणे काही लहान लहान एलिमेंट्स जे अत्यंत महत्त्वाचे असतात, ते सगळे एलिमेंट याच्यात आहेत. कॉपर आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे. म्हणजे मी सांगतो तुम्हाला, पंचधातू याच्यामध्ये आहेत. आणि याचा फायदा असा आपल्याला होतो की आपली रोगप्रतिकारक शक्ती यांनी वाढते. मसाज होणं हा एकच पार्ट आहे. आणि याच्यामध्ये मसाज करताना अनेक तऱ्हेचा मसाज तुम्ही करू शकता. ड्राय मसाज करू शकता, जो सहसा करू नये. पावडर टाकून मसाज करता, तो सुद्धा सहसा करू नये. तर तेल लावून मसाज करा. तेल लावताना तुमचा चॉईस आहे. तुम्ही नॉर्मल खोबरेल तेल वापरा, तिळाचं तेल वापरा, तूप पण वापरा. जर परवडणारा असेल म्हणजे वापरू शकत असाल तर तूप पण वापरा. किंवा एक दिवस एक वापरा, दुसऱ्या दिवशी दुसरं वापरा. पण मला असं वाटतं आठवड्यातनं कमीत कमी 3 वेळा जरी हा मसाज केला तर अधिक चांगला आहे. आपल्याला माहिती आहे की पायाचा आणि डोक्याचा संबंध आहे. पायाचा, तळपायाचा आणि डोळ्याचा संबंध आहे. लहानपणापासून आपण शिकलेलो आहे. हे आयुर्वेदामध्ये सगळीकडे लिहिलेलं आहे. आणि सर्वात दुर्लक्षित भाग जो असतो शरीराचा ते आपले तळपाय. आणि याच्यामध्ये तळपायाची काळजी घेतली जाते. काळजी कसली? लाड केले जातात. पण हे लाड तळपायाचे का केले जातात? तर तळपायाद्वारे जे आपल्याला स्नायूंना आपल्या आणि आपल्याला ज्याला नर्व्स म्हणतात, ज्यांना कुलिंग येते, की जे अगदी डोळ्यापर्यंत, ब्रेनपर्यंत आणि टोटल बॉडीला आपल्याला मिळते, त्याच्याकरता आपण पायाचे लाड करतो. पण हे लाड अत्यंत महत्त्वाचे आहेत. सर्वात निग्लेक्टेड भाग आहे. माझं म्हणणं कमीत कमी आठवड्यातनं 2 वेळा करा. शिवाजी पार्कला इकडे आहे, पण अशा अनेक ठिकाणी सेंटर्स आहेत. पण इकडे जे ज्या कारणी हे केलं जाते, या माणसांना नॉलेज आहे आयुर्वेदाचं आणि व्यवस्थित करतात. 10 मिनिटाचा फक्त हा कार्यक्रम असतो. 10 मिनिटाला फक्त 50 रुपये. 50 रुपयामध्ये मित्राबरोबर चहा प्यायला तर 2 कप चहा. आठवड्यातनं 2 वेळा चहा स्किप करा, तब्येतीलाही चांगलं, आणि हा मसाज करा. आता मी हा जो कास्य थाळीचा मसाज करते, तो पूर्वी जसं आपल्याकडे कास्याच्या वाटीने घासायचे पाय, ज्याच्यामुळे तुमच्या बॉडीतली हीट आणि टॉक्सिन्स बाहेर पडतात, तर त्यातलंच हे एक मशीन रूप आहे की ज्याच्यामुळे तुमच्या बॉडीतली हीट आणि टॉक्सिन्स बाहेर येतात. आणि त्याचप्रमाणे असं म्हणतात की तुमच्या पायाच्या मसल्सला तुम्ही जर मसाज केला तर तुमच्या बॉडीच्या पूर्ण मसल्सला मसाज होतो. आणि म्हणून मी हा रोज करते, त्याच्यामुळे मला रिलॅक्सिंग फील होतं. मी विनोद कदम. मी आज शिवाजी पार्क या ठिकाणी कास्य थाळी मसाज घेण्यासाठी आलेलो आहे. गेली 15 दिवस मी या ठिकाणी काकांच्या या कास्य थाळी मसाज सेंटरमध्ये मसाज घेत आहे. पायांच्यासाठी मसाज करत आहे. खरं तर मला गेले 4 वर्षापासून बॅकपेनचा त्रास होता. डॉक्टरांनी मला ऑपरेशन सजेस्ट केलेलं आहे, परंतु मला ऑपरेशन करायचं नाही. आणि म्हणून मी एक प्रयत्न म्हणून शिवाजी पार्कला मॉर्निंग वॉकसाठी आलेलो आणि मला हा मसाज पार्लर या ठिकाणी काकांचा दिसला. या ठिकाणी मी 15 दिवस मसाज घेतो आहे. मला झालेले फायदे म्हणाल तर मला चालता येत नव्हतं, व्यवस्थित सलग चालता येत नव्हतं. गुडघे दुखत होते, पाठीचा त्रास होत होता, रात्रीची झोप, निद्रानाश झालेला. परंतु या मसाज मी गेली 15 दिवस घेतो आहे. मी रोज 5 किलोमीटर धावतो आहे. त्यासोबत संध्याकाळी मला झोप पण चांगली येते, फ्रेश वाटतं हा मसाज घेतल्यानंतर. आणि अतिशय कमी किमतीमध्ये, म्हणजे तुम्ही बघाल तर आपण चहा इकडे तिकडे गेलो तर चहाला 50-100 रुपये खर्च करतो. तर ते खरं तर आरोग्यावरती खर्च करणं गरजेचं आहे. आणि आपल्या पूर्वी काळापासून आयुर्वेदामध्ये कांस्य थाळीला खूप महत्त्व आहे. म्हणजे वात, पित्त आणि कफ हे आपल्या शरीराला आजार पोचवणाऱ्या 3 गोष्टी आहेत.
आणि वातापासून होणारे सगळे आजार आहेत या काश्य थाळी त्याच्यापासून शमन करते. म्हणजे गुडघेदुखी असेल, पाठदुखी असेल, तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, थकवा जाणवत असेल, तर या सर्वांचं शमन करण्याचं काम काश्य थाळी करते. ह्याच्यामध्ये ॲक्युप्रेशरचे पॉईंट आहेत. त्याच्यामुळे हे केल्यानंतर पायाचे काय आणि संपूर्ण शरीराचे मसल्स मोकळे होतात, म्हणजे स्नायू मोकळे होतात आणि त्याच्यामुळे फायदा होतो. मी तर नेहमीच करत असते. हे जवळजवळ 4-5 वेळ आहे माझी आणि ह्याच्यामुळे रिलॅक्सेशन तर मिळतेच, पण घरी जाऊन परत तुम्ही जर गरम पाण्यामध्ये मीठ टाकून जर 10 मिनटं केलीत तर आणखीन तुम्हाला फायदा होतो त्याच्यामुळे. मसाज मी गेल्या आठवड्यातच केलं. गेल्या आठवड्यात केल्यानंतर माझ्या पायाला जे झिंझिण्या येत होत्या आणि स्पीड चालताना मला असं तोल वेळ अशी भीती वाटत होती, तर ती फार कमी झाली. थोडा स्पीड माझा वाढवू शकलो आणि आठवड्याभर मी रेग्युलर करतो आहे. त्याच्यामुळे माझ्या पायाचा म्हणजे आत्मविश्वास वाढला आणि माझ्या जे पायाच्या झिंझिण्या होत्या ते खाली तळवायला असं खालून वेदना नव्हत्या, पण असं पाण्यात गेल्यानंतर कसं होतं पाय कसे व्हायच्या हे सगळं माझं दूर झालं. आणि खरोखरच अतिशय चांगलं आहे की कमी वेळेत कमी पैशामध्ये आपण आपल्या पायाचे दुखणं दूर करू शकतो. गेल्या हप्त्यामध्ये माझी पत्नी ही ते यांच्याकडे आली होती याच्यावरती मसाज घ्यायला. तिला खूप फरक जाणवला, कारण की तिला गेले काही दिवस त्रास होत होता. तिला पायामध्ये डोळे यायचे, पेटके यायचे